नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, तर आज आपण 12 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरातील सर्व कामगार संघटनांनी जे एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अंगणवाडी सेविकांनो, 12 फेब्रुवारी रोजी आपल्याला नेमकं काय करायचं आहे। बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनी फोन करत आहेत की आणि विचारत आहेत या 12 तारखेला अंगणवाडी बंद ठेवायची का सुरू ठेवायची। तर अंगणवाडी सेवकांनो, आपण याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका, जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे। आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी हे यूट्यूब चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे। सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघायला मिळत असतात। तर बघा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, केंद्र सरकारने कामगार कायदे रद्द करून 4 श्रम संहिता केला त्याविरुद्ध तसेच महिला व बालविकास विभागाच्या व एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या असंवेदनशील कार्यपद्धती विरुद्ध निषेध करण्यासाठी 12 फेब्रुवारी 2026 रोजीच्या एक दिवसाच्या देशव्यापी संपात सहभागाबद्दल नोटीस आपल्याला त्या ठिकाणी पत्राद्वारे आपल्याला कळवण्यात आलेलं आहे। अशा प्रकारचं पत्र तुम्हाला ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळालेलं आहे ते, आणि ते पत्र देखील तुम्ही बघितलेलं आहे आणि वाचलं देखील असणार आहे। बघा, हे पत्र महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने आपल्याला पाठवलेलं आहे आणि या पत्रामध्ये अंगणवाडी सेविकांच्या ज्या अडचणी आहेत, ज्या मागण्या आहेत, त्या सर्व मागण्या आणि अडचणी या पत्रामध्ये मांडलेल्या आहेत। आपण हे पत्र वाचलं असेल किंवा नसेल वाचलं तर आपण या स्क्रीनवर बघत आहात, हे पत्र आपण पूर्ण वाचून घ्या। यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या काय मागण्या आहेत, काय अडचणी आहेत, ही सर्व माहिती या पत्रामध्ये दिलेली आहे। मी जर या ठिकाणी पत्र वाचून दाखवलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे हे 3 पानाचं जे पत्र आहे ते तुम्ही स्वतः वाचा। बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी वाचलं देखील असणार आहे। तर आता सर्वात मोठा प्रश्न आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, 12 तारखेला देशव्यापी संप आहे, अंगणवाडी बंद ठेवायची की सुरू ठेवायची, हा सर्वात मोठा प्रश्न अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींसमोर उभा राहिलेला आहे। तर बघा अंगणवाडी सेवकांनो, आपण 12 फेब्रुवारी 2026 रोजी देशव्यापी एक दिवसीय संप होणार आहे। या देशातील सर्व कामगार संघटनांनी हा संप पुकारला आहे, त्यामुळे आपणही या संपामध्ये फक्त सहभाग घेतलेला आहे। केंद्र सरकारला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या देखील अडचणी काय आहेत, काय मागण्या आहेत, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या कोणत्या संकटाचा सामना करत आहेत, त्यांचं मानधन किती तुटपुंज आहे, कमी मानधनावर त्या काम करत आहेत, हे सर्व माहिती आणि मागण्या हे केंद्र सरकारला कळालं पाहिजे, यासाठी आपण या संपामध्ये फक्त सहभाग घेतलेला आहे। बाकीच्या ज्या अडचणी आहेत, जे काही आपल्या अडचणी आहेत, मागण्या आहेत, ते पत्रामध्ये मांडलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता। तर बघा अंगणवाडी सेवकांनो, हा एक दिवसाचा देशव्यापी संप आहे, त्यामुळे आपण फक्त संपामध्ये सहभाग घेतलेला आहे। आपली अंगणवाडी ही आपल्याला सुरूच ठेवायची आहे। आपलं दैनंदिन कामकाज आपल्याला सुरू ठेवायचं आहे। लहान मुलांचा आहार वाटप करायचं आहे, जे काय आपलं काय दररोजचं काम असेल ते आपल्याला काम करायचं आहे। कुणीही अंगणवाडी बंद ठेवू नका, आहार वाटप करायचं राहू देऊ नका, सर्वांनी आपली अंगणवाडी सुरू ठेवा। बघा, काही महिलांचे आम्हाला फोन येत आहेत की 12 फेब्रुवारीला संप आहे, मग अंगणवाडी बंद ठेवायची का, आहार वाटप करायचा का नाही। तर पुन्हा एकदा सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींना सांगतो की 12 फेब्रुवारी 2026 रोजी फक्त आपला संप आहे, अंगणवाडी बंद ठेवायची नाही, आहार वाटप आपल्याला करायचं आहे, सर्व दैनंदिन कामकाज आपल्याला करायचं आहे। आपल्याला अंगणवाडी बंद ठेवायला कुणीही सांगितलेलं नाही, संघटनेनं किंवा कुणीही आपल्याला अंगणवाडी बंद ठेवायला सांगितलेलं नाही, त्यामुळे अंगणवाडी कुणीही बंद ठेवू नका। जर तुम्ही 12 तारखेला अंगणवाडी बंद ठेवली आणि एखादा अधिकारी जर समजा तुमच्या अंगणवाडीला भेट द्यायला आला आणि त्या ठिकाणी जर तुमची अंगणवाडी बंद दिसली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, त्यामुळे कुणीही अंगणवाडी बंद ठेवू नका। तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, 12 तारखेला आपला फक्त संप आहे, आपण संपामध्ये सहभाग घेतलेला आहे, त्यामुळे आपली अंगणवाडी आपल्याला सुरू ठेवायची आहे, कुणीही अंगणवाडी बंद ठेवू नका। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका, जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे। आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघायला मिळत असतात। धन्यवाद।